स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आणि आज आपण पॉईंट बघतोय लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. काय होतंय की इलेमेंट्स एकमेकांसोबत रिॲक्ट होतात किंवा ते कंबाईन होतात आणि तयार करतात कंपाऊंड. इलेमेंट्स एकमेकांसोबत रिॲक्ट होतात किंवा कंबाईन होतात आणि तयार करतात कंपाऊंड. आणि ही जी काही प्रोसेस किंवा केमिकल रिॲक्शन असते त्याचेच हे 5 लॉ आहेत, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. Our first law of conservation of mass, scientist Antoine Lavoisier. Antoine Lavoisier हा एक फ्रेंच सायंटिस्ट होता आणि त्याने हा लॉ एक्सप्रेस केलेला आहे. त्याने ऑब्झर्व केलं की टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रॉडक्ट. म्हणजे जितकं काही रिॲक्टंटचं मास असते तितकंच मास जो काही प्रॉडक्ट तयार होणार आहे त्याचं असणार आहे, हे त्याचं ऑब्झर्वेशन होतं. एक्झाम्पल, हायड्रोजन गॅस बर्न होतोय आणि त्या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होते आणि तयार होते वॉटर H2O. हायड्रोजन गॅस बर्न होतोय आणि ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतोय आणि तयार होते वॉटर. आता काय झालेले, जे काही वॉटर फॉर्म होते त्याचं मास आणि जे काही हायड्रोजन आणि ऑक्सिजन जो काही कंझ्युम झालेला आहे, म्हणजे तो रिॲक्टंट जो काही कंझ्युम झालेला आहे त्याचं मास आणि हे वॉटर फॉर्म झालेलं आहे त्याचं मास, हे दोन्ही मास इक्वल असणार आहेत. सो टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रॉडक्ट. आणि त्याचं स्टेटमेंट असे, मास कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. सो स्टेटमेंट आहे लॉचं, मास कॅन नॉट बी क्रिएटेड nor be destroyed. आपण जसं म्हणतो एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, बट इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करता येते. ओके, तसंच हे आहे, मास कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, बट मास इज कन्व्हर्टेड फ्रॉम रिॲक्टंट टू प्रॉडक्ट. That means total mass of reactant is equal to total mass of product. This law is law of conservation of mass. Next law of definite proportion. Law of definite proportion हा जोसेफ प्रॉस्ट या सायंटिस्टने मांडलेला आहे. सायंटिस्टचं नाव आहे, मी इथे लिहितोय जोसेफ प्रॉस्ट. या सायंटिस्टने हा लॉ तयार केला आहे. लॉचं स्टेटमेंट, अ गिव्हन कंपाऊंड कंटेन एक्झॅक्टली सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट्स बाय वेट. कुठलाही कंपाऊंड असेल तर त्याच्यामध्ये जे काही इलेमेंट्स असतील त्यांचं वेट हे ऑलवेज सेम प्रपोर्शन मध्ये असणार आहे किंवा त्यांचं वेटचं पर्सेंटेज हे ऑलवेज सेम असणार आहे. सो दिस इज अ लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. गिव्हन कंपाऊंड कंटेन एक्झॅक्टली सेम प्रपोर्शन ऑफ इलेमेंट्स बाय वेट. म्हणजे सगळ्या इलेमेंट जितके काही प्रेझेंट असतील त्यांचं जे काही वेट असेल ते वेट असणारे ऑलवेज सेम. एक्झाम्पल जर मी घेतलं तर घेतोय कार्बन डायऑक्साईड. कार्बनचं एक्झाम्पल घेतलं, कार्बनचं ॲटॉमिक मास घेतलं. कार्बन, त्याचा ॲटॉमिक नंबर तर कार्बनचा 6 आहे, ॲटॉमिक मास डबल करा, कार्बनचा ॲटॉमिक मास 12. ओके, आणि इथे एकच कार्बन आहे. आता ऑक्सिजन जर घेतला, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 म्हणजे त्याचा ॲटॉमिक मास येते 16 आणि इथे 2 ऑक्सिजन आहे, तर ऑक्सिजनसाठी 2 × 16 इज इक्वल टू 32. आता काय झालेलं आहे, यांचा जर रेशो केला 12:32, दॅट मीन्स 3:8. आणि हे जे काही रेशो आहे किंवा हे जे काही प्रपोर्शन आहे हे ऑलवेज सेम असणार आहे. मग तो कार्बन डायऑक्साईड हा कुठल्याही मेथडने प्रिपेअर झाला तरी सुद्धा. सो CO2. एक्झाम्पल नंबर 2 जर घेतलं तर आपलं वॉटर. हायड्रोजन इथे 2 आहेत, त्याचा ॲटॉमिक नंबर 1, ॲटॉमिक मास ऑल्सो 1, सो 2 × 1 इज 2. आणि ऑक्सिजन तर एकच आहे, 1 × एका ऑक्सिजनचं 16 इज इक्वल टू 16. म्हणजे ह्यांचा रेशो आलेला आहे 2:16. सो 1:8. आता हे जे काही रेशो आहे हा ऑलवेज सेम असणार आहे. मग वॉटर हे कुठल्याही मेथडने प्रिपेअर होऊ द्यात. ओके, सो आता ह्याचं जर सपोज पर्सेंटेज फाइंड केलं हायड्रोजनचं तर 2 टोटल आलेली यांची 18, 2/18 × 100 अँड सो 2 × 2 9 18. 100/9 इज इक्वल टू 11% हायड्रोजन H2 प्रेझेंट असणार आहे. आणि सपोज हा ऑक्सिजन घेतला तर 16/18 × 100
सो 8/9 आणि इथे 100 आहे तसंच राहील, 100 आहे तसाच राहील. सो 8 into 100, 800/9 इज इक्वल टू समथिंग 88.89% येईल. ओके, सो हायड्रोजनचं जे काही पर्सेंटेज आहे 11.11 आणि ऑक्सिजनचं जे काही प्रेझेंट आहे 88.89. ओके, ते पर्सेंटेज हे ऑलवेज सेम राहील किंवा ते कॉन्स्टंट राहील. दिस इज लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. नेक्स्ट लॉ आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन हा जॉन डाल्टन, इथे सायंटिस्टचं नाव लिहितोय मी, जॉन डाल्टन या सायंटिस्टने प्रपोज केलेला आहे. ओके, जॉन डाल्टन. सो लॉचं स्टेटमेंट, व्हेन टू एलिमेंट्स ए अँड बी फॉर्म्स मोर दॅन वन कंपाऊंड, दोन एलिमेंट्स आहेत ए आणि बी, ते फॉर्म करतात मोर दॅन वन कंपाऊंड म्हणजे एकापेक्षा जास्त कंपाऊंड तयार करतात. द मासेस, शब्द महत्वाचा, द मासेस ऑफ एलिमेंट बी, दॅट मीन्स एचं मास हे फिक्स्ड आहे, एचं मास हे फिक्स्ड आहे, बट बीचं मास काय फिक्स नाहीये, बीला खूप सारे मासेस आहेत. ओके, बीचं मास हे चेंज होतंय, बीचं मास हे फिक्स नाही, दॅट मीन्स ते चेंज होतंय. सो मासेस ऑफ एलिमेंट बी कंबाइन्स विथ फिक्स्ड मास, कंबाइन्स विथ फिक्स्ड मास ऑफ एलिमेंट ए. एचं एलिमेंट एचं मास तर फिक्स्ड आहे, एलिमेंट ए आर ऑलवेज इन द रेशो ऑफ स्मॉल होल नंबर्स, म्हणजे बीचे जे काही मासेस आहेत ते ऑलवेज इन द रेशो ऑफ स्मॉल होल नंबर्स. सपोज एक्झाम्पल घेतोय मी, हायड्रोजन ए आणि ऑक्सिजन. ओके, हायड्रोजन रिएक्ट्स विथ ऑक्सिजन. ओके, इट फॉर्म वॉटर H2O आणि हायड्रोजन रिएक्ट्स विथ ऑक्सिजन, इट फॉर्म H2O2, दॅट मीन्स हायड्रोजन पॅरॉक्साईड तयार होते. इथे काय झालेलं आहे, हायड्रोजनचं जे काही मास आहे म्हणजे मास ए, हायड्रोजनचं जे काही मास ते फिक्स्ड आहे, बट ऑक्सिजन इथे तर एकच ऑक्सिजनचं आहे आणि इथे दोन ऑक्सिजन आहेत. ओके, सो हायड्रोजनचं जे काही मास आहे इथे 2 ग्रॅम, इथे 2 ग्रॅम, इथे 1/2 म्हणजे एकच ऑक्सिजन आहे. ॲटॉमिक नंबर 8, ॲटॉमिक मास 16, इथे 2 आहे, 16 × 2 32 ग्रॅम. ओके, आणि 16 × 2 18 ग्रॅम आणि इथे झालेले टोटली 32 ग्रॅम, 34 ग्रॅम इतका H2O2 तयार झालेलं आहे. ओके, तर आता काय होतंय, हायड्रोजनचं मास तर सेम आहे बट ऑक्सिजनचं मास तर डिफरंट आहे. सो त्यांचा मासचा जो काही रेशो आहे 16:32, दॅट मीन्स 1:2, हा रेशो हा स्मॉल नंबरमध्ये लिहिता येतोय. सो दिस इज अ लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. नेक्स्ट लॉ, गे-ल्युसॅक लॉ फॉर गॅसियस व्हॉल्यूम. हा जो काही लॉ आहे हा गे-ल्युसॅक या सायंटिस्टने डिस्कवर केलाय आणि हा लॉ फक्त गॅसेस स्टेटसाठीच ऍप्लिकेबल आहे. ओके, सो स्टेटमेंट, व्हेन गॅसेस कंबाइंड ऑर प्रोड्युस्ड इन अ केमिकल रिएक्शन दे डू सो इन सिंपल रेशो बाय व्हॉल्यूम प्रोव्हाइडेड ऑल गॅसेस आर ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. व्हेन गॅसेस कंबाइंड ऑर प्रोड्युस्ड इन अ केमिकल रिएक्शन, एखादं एक्झाम्पल घेतोय मी, सपोज हायड्रोजन गॅस रिएक्ट्स विथ ऑक्सिजन गॅस, it form water which is also gaseous. So दोन व्हॉल्यूम जर हायड्रोजनचे असतील ते एका व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन म्हणजे 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन सोबत रिएक्ट झाले तर 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर तयार होते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की इथे 2 व्हॉल्यूम आहे, इथे एकच आहे, मग इथे तर 3 व्हायला पाहिजे. ओके, इथे 2 + 1 3 व्हायला पाहिजे. सो बट इथे तर 2च होतात, इथे तर 2च होतात. सो आता आपण याची बॅलन्स केमिकल रिएक्शन लिहू आधी. H2 plus O2, it gives twice H2O. 2 मोल हायड्रोजनचे प्लस 1 मोल ऑक्सिजनचा, इट गिव्स 2 मोल वॉटरचे. सो जे काही हे 2 व्हॉल्यूम आहेत हे कुठनं आले तर हे याच्या कोएफिशियंटवरून आले, बॅलन्स्ड केमिकल रिएक्शनच्या कोएफिशियंटवरून आले. इथे एकच आहे सो याचा 1 व्हॉल्यूम, इथे 2 आहे, इथे 2 व्हॉल्यूम्स. सो आता ह्या जे काही व्हॉल्यूमचा जो काही रेशो आहे 2:1:2, 2:1:2, हा जो काही रेशो आहे हा सिंपल नंबर आहे. हा रेशो जो काय आहे हा सिंपल नंबर आहे. सो प्रोव्हाइडेड ऑल गॅसेस आर ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. बट कधी, जेव्हा हे सगळे गॅसेस एका सेम टेम्परेचर अँड सेम प्रेशरला असतील. ओके, ही त्याच्यासाठी कंडिशन. सो सपोज आता मी जर याचे 100 ml हायड्रोजन घेतला तर 2 व्हॉल्यूमसाठी 100 ml, तर एका व्हॉल्यूमसाठी 50 ml, तर मग किती तयार होईल तर ते 100 ml इतका वॉटर तयार होईल, 100 ml इतका वॉटर तयार होईल. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ गे-ल्युसॅक लॉ.
एक्झाम्पल सेकंड, सपोज नायट्रोजन गॅस reacts with hydrogen gas, it form ammonia. अमोनिया विषयी असतो गॅस, कारण हा लॉ फक्त गॅसेस साठीच ऍप्लिकेबल आहे. आता 1 व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन रिएक्ट्स विथ 3 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन, इट गिव्स 2 व्हॉल्यूम ऑफ अमोनिया. आता हे व्हॉल्यूम कुठून आले तर ते बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन वरून आले. N2 प्लस हायड्रोजन जर घेतला तर H2, इट गिव्स 2NH3. सो 1 व्हॉल्यूम नायट्रोजनचा इथे मोल किती आहेत 1, सो व्हॉल्यूम 1, 3 मोल ऑफ किंवा 3 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन 3, इट गिव्स 2 व्हॉल्यूम ऑफ अमोनिया. अमोनियाचे किती व्हॉल्यूम आहेत तर 2. ओके, सो ह्यांचा जो काय रेशो आहे हा 1:3 2 हा एका सिंपल नंबरमध्ये लिहिता येतोय. बट कधी व्हेन द गॅसेस आर ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. ओके, दिस इज द गेल-ल्युसॅक लॉ फॉर गॅसेस व्हॉल्यूम. नेक्स्ट, फिफ्थ लॉ, ॲव्होगॅड्रोज लॉ. Equal volume of all gases contains equal number of molecules when they are at same temperature and pressure. ॲव्होगॅड्रो लॉ काय सांगतो? इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. एक्झाम्पल घेतोय मी, हायड्रोजन गॅस रिॲक्ट झालाय ऑक्सिजन गॅस सोबत, इट फॉर्म वॉटर गॅस. हा जो काय लॉ आहे हा गेल-ल्युसॅक लॉशी रिलेटेड आहे जरा. सो हायड्रोजन गॅस, सपोज याचे 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस रिॲक्ट्स विथ 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन गॅस, इट गिव्स 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर. दॅट मीन्स सपोज याचं 100 ml असेल 2 व्हॉल्यूमसाठी, तर इथे 50 ml येते 1 व्हॉल्यूमसाठी, आणि 2 व्हॉल्यूम म्हणजे इथे किती तयार होते वॉटर, तर 100 ml इतकं वॉटर तयार होते बाय गेल-ल्युसॅक लॉ. आता ॲव्होगॅड्रो लॉ काय सांगतोय? इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, म्हणजे सपोज एका व्हॉल्यूममध्ये जर n मॉलिक्युल असतील, n हा सांगतोय ॲव्होगॅड्रो लॉ, एका व्हॉल्यूमसाठी जर n मॉलिक्युल्स असतील तर 2 व्हॉल्यूमसाठी ट्वाइस n मॉलिक्युल असतील, आणि ते सुद्धा 2 व्हॉल्यूमसाठी ट्वाइस n मॉलिक्युल असतील. दॅट मीन्स जर आता ह्या सगळे जे काही गॅसेस आहेत, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि वॉटर, ह्यांचे जर आपण व्हॉल्यूम सेम घेतलं, यांचं व्हॉल्यूम जर सेम घेतलं, तर त्यांच्यात जे काही मॉलिक्युल्स असणार आहेत ते सुद्धा सेमच असणार आहेत. हा जो काय लॉ आहे हा आहे ॲव्होगॅड्रो लॉ. म्हणजे जर एका व्हॉल्यूममध्ये nच असणार आहेत आणि 2 व्हॉल्यूम जर घेतले तर तिथे ट्वाइस nच असणार आहेत. म्हणजेच काय, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे जर व्हॉल्यूम जर सेम असेल तर त्या व्हॉल्यूममध्ये असणारे जे काही नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार आहेत ते सुद्धा मॉलिक्युल्स सेमच असणार आहेत बाय ॲव्होगॅड्रोज लॉ. दॅट मीन्स इथे घेतला होता आपण 2 मॉलिक्युल्स, हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स, ऑक्सिजनचा 1 मॉलिक्युल आणि वॉटरचे 2 मॉलिक्युल्स. सो जर इथे एकच व्हॉल्यूम घेतला असता तर इथे नंबर ऑफ मॉलिक्युल सुद्धा एकच आला असता. ओके, सो दिस इज अ ॲव्होगॅड्रोज लॉ. बट ह्याच्यासाठी एक केस आहे किंवा कंडिशन आहे, व्हेन दे आर ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे जे काही आपले गॅसेस असतील ते एका सेम टेम्परेचरला आणि प्रेशरला हवेत. गॅसेस आर ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. हे होते आपले लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. आपले 5 लॉ झाले. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन, 4th लॉ होता गेल-ल्युसॅक लॉ, आणि 5th आता आपण पाहिलेला आहे ॲव्होगॅड्रोज लॉ. या पुढचा पॉईंट आहे डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. डाल्टन्स ॲटॉमिक थेरीमध्ये डाल्टन्सने काही पॉस्टुलेट्स कन्सिडर केलेत, ते पॉस्टुलेट आपण आता पाहणार आहोत. पॉइंट, डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. जे काही 5 लॉ होते लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, त्यांचं टोटली कॉम्बिनेशन म्हणजे ही डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. सो डाल्टन्सने या थेरीमध्ये काही पॉस्टुलेट्स मांडलेले आहेत. फर्स्ट पॉस्टुलेट, मॅटर इज मेड अप ऑफ टायनी इंडिव्हिज्युअल पार्टिकल कॉल्ड ॲज ॲटम. कुठलंही मॅटर हे एका टायनी इंडिव्हिज्युअल पार्टिकलपासून बनलेलं असतं आणि त्या पार्टिकललाच कन्सिडर केलेलं आहे ॲटम्स. तो पार्टिकल किंवा जो काय टायनी पार्टिकल आहे तो पुन्हा ब्रेक करता येत नाही, आणि जरी तो ब्रेक केला तरी त्याच्यापासून एक युनिट जे काय आहे ते क्रिएट होत नाही. सो मॅटर इज मेड अप ऑफ टायनी इंडिव्हिज्युअल पार्टिकल, आणि तो पार्टिकल आहे तो पार्टिकल म्हणजे एक ॲटम आहे. सेकंड पॉस्टुलेट, ऑल ॲटम्स ऑफ द सेम इलेमेंट हॅव सेम प्रॉपर्टीज अँड ॲटम्स ऑफ डिफरंट इलेमेंट हॅव डिफरंट प्रॉपर्टीज. दॅट मीन्स सेम इलेमेंटचे जर ॲटम्स असतील तर त्यांच्या प्रॉपर्टीज सुद्धा सेम असणार आहेत, आणि ॲटम्स जर डिफरंट एलिमेंटचे असतील तर ऑब्व्हियसली त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या डिफरंट असणार आहेत. थर्ड पॉस्टुलेट, कंपाऊंड्स आर फॉर्म्ड व्हेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स कंबाईन इन अ फिक्स रेशो. कंपाऊंड्स आर फॉर्म्ड व्हेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स कंबाईन इन अ फिक्स रेशो. एक्झाम्पल घ्या,
हायड्रोजन आणि वॉटर हे जो काही इलेमेंट आहेत हे एकत्र किंवा कंबाईंड झाले तर त्यांच्यापासून होते वॉटर तयार होते त्यांच्यापासून. ओके, आता ह्या हायड्रोजनचे किंवा ह्या ऑक्सिजनचे जे काही ॲटम्स आहेत ते एका फिक्स रेशोमध्ये असणार आहेत. म्हणजे हायड्रोजन 2च असणार आहेत आणि ऑक्सिजन हा एकच असणार आहे, तेव्हा H2O तयार होणार आहे. ओके, सो दिस इज द थर्ड पॉस्टुलेट. आणि फोर्थ पॉस्टुलेट, केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व ओनली रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम्स. ॲटम्स कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. ज्यावेळी केमिकल रिॲक्शन होत असते त्यावेळी ॲटम्स तयारही होत नाहीत आणि ते डिस्ट्रॉइडही होत नाहीत. फक्त काय होते, त्या ॲटम्सचं फक्त रिऑर्गनायझेशन होते. सो दिस इज अ फोर्थ पॉस्टुलेट. ॲटम्सचं काय होते, फक्त रिऑर्गनायझेशन, पण ॲटम्स काय तिथे परत तयारही होत नाहीत आणि ते डिस्ट्रॉइडही होत नाहीत. सो दिस इज द फोर्थ अँड दिस कॉन्सेप्ट इज डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. Now we stop here, continue on the next lecture. Atomic mass, molecular mass, mole concept, this is the main point, and molar mass. Thank you.